प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। पुणे रेल्वे स्टेशनला थोरला बाजीराव पेशवा याचे नाव देण्यात यावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या एका खासदार महिलेनं केली। अर्थात त्या महिलेला तशी मागणी करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। सरकार त्यांच्या पक्षाचे आहे आणि करगुटकरच्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर त्यांच्या समाजाचा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। त्यामुळे त्यांना तशी मागणी करण्याचा परिपूर्ण अधिकार आहे। भारतामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। तसं त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार महिलेला अधिकार दिलेला आहे। परंतु प्रश्न असा निर्माण होतो की पुणे जिल्ह्याच्या बाबतीत म्हणा किंवा पुणे शहराच्या बाबतीत म्हणा, त्या पुण्याच्या जडणघडणीमध्ये थोरला बाजीराव पेशवाचं काय योगदान? पुण्याच्या विकासाकरता थोरल्या बाजीराव पेशवानं काय योगदान दिले? पुणे घडविण्यासाठी, पुण्याला आधुनिक करण्यासाठी थोरला बाजीराव पेशवानं काय योगदान दिले? एक शनिवार वाडा त्यांनी त्यांच्या राहण्यापुरता बांधलेला आहे। बाकी त्या शनिवार वाड्यामध्ये काय काय चालत होतं, ते घटक कंचुकी काय प्रकार, तो भाग वेगळा। परंतु पुण्याच्या विकासामध्ये, पुण्याच्या जडणघडणीमध्ये थोरला बाजीराव पेशवा किंवा इतर पेशव्यांचं काय योगदान? छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, आयतं वैतं स्वराज्य आपल्या ताब्यात घेऊन राज्य करणारे पेशवे, एवढी त्यांची ओळख। पुढं काय? परंतु ज्या पुणे शहराला आज संपूर्ण भारतामध्ये विद्येचे माहेर घर, शिक्षणाची पंढरी म्हणून जी ओळख निर्माण झालेली आहे, जे महत्त्व आलेलं आहे, ती ओळख केवळ आणि केवळ क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आलेली आहे। विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी म्हणून पुण्याची जी ख्याती संपूर्ण जगभरात आहे, ती महात्मा फुले यांच्यामुळे आहे। महात्मा फुले यांनी ह्याच पुणे शहरामध्ये 1848 मध्ये भारतातली पहिली मुलींची शाळा निर्माण केली। त्यामुळे आज ह्या देशामध्ये इंदिरा गांधी सारख्या जन्माला आल्या, द्रौपदीताई मुर्मू ज्या भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत त्या जन्माला आल्या, लताबाई मंगेशकर जन्माला आल्या। अनेक क्षेत्रामध्ये, चित्रपट असो, गायन असो, साहित्य क्षेत्र असो, राजकारण असो, औद्योगिक असो, कॉर्पोरेट क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या महिला या महात्मा फुलेंच्या शिक्षणाच्या द्वारामुळे, शिक्षणाच्या क्रांतीमुळे जन्माला आल्या आणि नावारूपाला आल्या। आज संपूर्ण पुणे जिल्ह्याची तहान जे धरण भागवतं, ते खडकवासला धरण, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण खडकवासला धरण, हे सुद्धा महात्मा फुले यांनी बांधलेलं आहे। मित्रांनो, कात्रजचा घाट हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, देशभरात प्रसिद्ध आहे। त्या कात्रजच्या घाटातला बोगदा सुद्धा महात्मा फुले यांनी बांधलेला आहे। पुणे जिल्ह्याची शान बान मानल्या जाणारं येरवड्याचा पूल हा सुद्धा महात्मा फुले यांनी बांधलेला आहे। काय केलं नाही महात्मा फुले यांनी पुण्याकरता? आज पुणे शहर म्हटलं की महात्मा फुले, आणि महात्मा फुले म्हटलं की पुणे शहर, हे समीकरण तयार झालेले आहे। या पुणे शहरातच आमचे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले। मा जिजाऊंनी छत्रपतींना छत्रपती म्हणून घडवले। हे ह्याच पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये, त्या पुणे शहरातल्या ज्या पुणे शहरात छत्रपती जन्माला आले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरला पहिला पोवाडा हा महात्मा फुले यांनी लिहिला। त्या छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा फुले यांनी केली। सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट की 1873 मध्ये ह्याच पुणे शहरात
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. त्या महात्मा फुले यांचे नाव पुणे शहराला, पुणे रेल्वे स्टेशनलाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याला देण्यात यावं अशी मागणी आम्ही भीम आर्मीच्या वतीनं करतोय. भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं आम्ही जाहीरपणे मागणी करतोय की पुणे जिल्ह्याला आणि पुणे रेल्वे स्टेशनला फुलेवाडा समताभूमी, फुलेवाडा समताभूमी असं नाव देण्यात यावं. ज्यांचे ह्या मातीशी संबंध आहे अशा महामानवांचं नाव त्याला देण्यात यावं, ही आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं जाहीर मागणी करतोय. जय भीम, जय ज्योती. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.